सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला. तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. मला माझा देश खूप आवडतो. मला भारताचा अभिमान आहे. जय हिंद. वंदे मातरम. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्षय आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. मला माझा देश खूप आवडतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव आहान आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव माधव आहे. नमस्कार. माझे नाव आहिर आहे. आज 15 ऑगस्ट आहे. मला माझा देश खूप आवडतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. माझे नाव प्रिन्स आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. हा दिवस स्वातंत्र्य दिवस. हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. सर्वांना नमस्कार. तिरंगी झेंडा आपले शाळेत आपण तिला पागे पडू. सर्वांना नमस्कार. माझे नाव सोहम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. नमस्कार. मेरा नाम ओनी है. आज 15 अगस्त है. यह हमारे भारत का स्वतंत्रता दिवस है. हमारा देश 15 अगस्त को आज़ाद हुआ. यह अभिमान का दिन है. इस दिन हम तिरंगा फहराते हैं. इस दिन हम राष्ट्रगान गाते हैं. इस दिन हम देशवीर सैनिकों को नमन करते हैं. मुझे मेरा देश बहुत पसंद है. जय हिंद. सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम जेम्स है. आज 15 अगस्त है. यह हमारा भारत का स्वतंत्रता दिवस है. हमारा देश 15 अगस्त को आज़ाद हुआ. यह अभिमान का दिन है. इस दिन हम तिरंगा फहराते हैं. इस दिन हम राष्ट्रगान गाते हैं. इस दिन हम वीर सैनिकों को नमन करते हैं. मुझे मेरा देश बहुत पसंद है. People's teachers and friends, today I am going to give a short speech on Independence Day. It is our 79th Independence Day. Today we must take the part in the events with devotion. It is very important to honor the flag and sing national anthem. We must our great freedom fighter. On this day, we should dance like Bapu, Chacha Nehru and Bhagat Singh. In orbit to remember them, Hindus, Muslims, Christians and Sikhs may celebrate the day together. It is also national holiday today. It was very pleasing to address you all. Thank you. Happy Independence Day. नाम आरुष है. आज 15 अगस्त है. हम भारत का स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. आप सभी का स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. यह भारत का एक राष्ट्रीय गर्व है. 15 अगस्त 1947 में भारत आज़ाद हुआ. भारत को आज़ाद करने के लिए अनेक सेनानियों को प्राण का बलिदान दिया. इस दिन हम उनके बलिदान को याद करते हैं. मुझे भारतीय होने पर गर्व है. जय हिंद. जय भारत. नमस्कार. मेरा नाम अक्षर है. आज 15 अगस्त है. हम भारत का स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. यह भारत एक राष्ट्रीय पर्व है. 15 अगस्त 1947 को भारत आज़ाद हुआ. भारत आज़ाद करने के लिए अनेक स्वतंत्रता सेनानियों ने प्राणों का बलिदान दिया. इस दिन हम उनके त्याग और बलिदान को याद करते हैं. मुझे भारतीय होने पर गर्व है.
teachers and friends. Today I am going to give a short speech on Independence Day. It is our 79th Independence Day. Today we must take the part in the events with devotion. It is very important to honor the flag and sing national anthem. We must remember our brave freedom fighter on this day. We should dress like Bapu, Chacha Nehru and Bhagat Singh. In order, remember them. Hindus, Muslims, Christians and Sikhs must celebrate the day. माझं नाव दक्ष आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा संविधान दिन अनुसार करत आहात. स्वतंत्र दिनाच्या क्षणाच्या जय जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव प्रियांश आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. खूप खूप शुभेच्छा. जय जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव प्रणव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताच्या स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. અતિથિ સાહેબ, આદરણીય આચાર્ય, તમામ શિક્ષકો અને મારા પ્રિય મિત્રો, તમને બધાને મારા પ્રણામ. હું તમને બધાને સ્વતંત્રતા દિવસની ખૂબ ખૂબ શુભેચ્છા પાઠવું છું. આજે મને સ્વતંત્રતા દિવસ પર બોલવાનો મોકો મળ્યો છે. આ માટે હું આપ સૌનો આભાર માનું છું. તમે બધા જાણો છો કે આપણે અહીં સ્વતંત્રતા દિવસના શુભ પ્રસંગની ઉજવણી બધા ભારતીયો માટે ખૂબ જ ગૌરવપૂર્ણ દિવસ છે. આપણે બધા જાણીએ છીએ કે 15મી ઓગસ્ટ 1947 ના રોજ આપણા દેશને અંગ્રેજોની ગુલામીમાંથી આઝાદી મળી. આપણા દેશની આઝાદી માટે આપણા સ્વતંત્ર સેનાનીઓ અને આપણા દેશના બહાદુર સૈનિકો બલિદાન આપવું પડ્યું. આપણા દેશની આઝાદી પાછળ મહાત્મા ગાંધી, સરદાર વલ્લભભાઈ પટેલ, બાલ ગંગાધર તિલક પટેલ, જવાહરલાલ નહેરુ, ચંદ્રશેખર આઝાદ, મંગલ પાંડે, ભગતસિંહ, સુખદેવ વગેરે જેવા અનેક વીરોના બલિદાન ને સંઘર્ષનો સમાવેશ થાય છે. આઝાદી એટલી સરળ ન હતી. ખબર નથી કેટલા વીરો શહીદ થયા. આપણે આઝાદ છીએ તે આપણું ગર્વ છે. આપણો તિરંગો આપણી શાન છે. આપણે દરેક શહીદોને નમન કરીએ છીએ. આપણી સ્વતંત્રતા આપણા માટે મૂલ્યવાન છે. મને મારા વિચારો વ્યક્ત કરવાની તક